कमला विमला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची जी आपली रेसिपी आहे नवीन प्रकारची आहे, ती आणण्यासाठी आपण प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊया। चला तर मग। ही बघा, ही फांदीची भाजी आहे। आपण प्रत्यक्ष शेतामध्येच आलेलो आहोत फांदीची भाजी कशी असते म्हणून। ही बघा, अशा प्रकारे याची पाने असतात। ही कवडी पाने आहेत आणि अशा प्रकारे ही पाने सर्व तोडून याची भाजी करतात। आमच्याकडे गावामध्ये आमच्याकडे याला फांदीची भाजी अशी म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात त्या भाजीला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। बघा, अशा प्रकारे ही फांदीची पानं आहेत ना, ही हृदयाच्या आकारासारखी असतात। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असतील। आणि फांदीच्या पानाचा जो रंग आहे, समोरील बाजूचा रंग असा असतो कथ्थट कलरचा आणि मागील बाजूचा रंग बघा असा पांढऱ्या कलरचा असतो। यावरून तुम्हाला ही फांदीची पाने ओळखता येतील। ही बघा तुम्ही, ही शक्यतोवर काटेरी झोपावर किंवा वावराच्या कुंपणावर, वावराला जी धुरा असतो त्याच्यावर, कुंपणावर अशा प्रकारे हा वेल असतो। याचं झाड वगैरे नसतो, वेल असतो। तर मग फांदीच्या भाजीचे कळीगोळे मुठगोळे कसे बनवायचे आपण बघूया। फांदीच्या भाजीचे गोळे करण्यासाठी किंवा मुठगुळे बनवण्यासाठी कढीमधले मी या वाटीने दोन वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ रात्री मी भिजवत घातली होती। आता ही वाटून घेणार आहे मिक्सर मधून। हे बघा, अशा प्रकारे डाळ वाटून घेतलेली आहे। या डाळीमध्ये चमचाभर हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ आणि ही फांदीची भाजी मी अशी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बारीकशी। ही बाउलभर भाजी याच्यामध्ये टाकणार आहे आणि अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घेणार आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर बाइंडिंग साठी थोडंसं बेसन टाकणार आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण मिक्स केल्यानंतर हे बघा, याचे असे एकदम इझी सोपे, बघा काहीच कठीण न होता मुठगुळे बनत आहेत। तुम्हाला जसा आकार हवा असेल तशा आकाराचे तुम्ही मुठगुळे बनवून घेऊ शकता। अशा प्रकारे मी सर्व मुठगुळे गोळे बनवून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे मी सर्व मुठगुळे वळून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला 10 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत। सर्व मुठगुळे आपण 10 मिनिट वाफवून घेणार आहोत। मुठगुळे वाफायला ठेवून आपण कढीची तयारी करणार आहोत। एका बाउलमध्ये मी हे ताक घेतलेलं आहे आणि पोहे खाण्याचा चम्मच 2 ते 3 चम्मच बेसन घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे आणि कढईमध्ये टाकणार आहे। सर्वप्रथम कढईमध्ये हे मेथीच्या बिया आहेत हे टाकणार आहे। त्यानंतर तेल टाकणार आहे। थोड्याशा मेथीच्या बिया तेलामध्ये होऊ द्यायच्या आहेत। थोडा त्याचा कलर चेंज व्हायला हवा। मेथी दाणे थोडेसे लाल झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत। मोहरी तडतडली की लगेचच आपण त्यामध्ये लसूण पेस्ट टाकणार आहे। कढीपत्ता, आता लसूण आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे।
लसूण बघा अशा प्रकारे त्याचा रंग बदललेला आहे. आता त्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत. मिरचीची पेस्ट आहे. हिंग, आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण. बघा अशा प्रकारे मिश्रणाला लाल सोनेरी रंग आलेला आहे. यामध्ये आपण हळद टाकणार आहे, चवीनुसार मीठ आणि ताक आणि बेसनाचं जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं ते टाकणार आहे. पाणी, बघा कढीला येथे उकळी आलेली आहे. कढी घट्ट ठेवायची की पातळसर हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ठेवायचं आहे. मला तर अशा स्ट्रक्चरची कढी आवडते. बघा अशा प्रकारे कढीला उकळी आलेली आहे आणि यामध्ये वाफवलेले मुटकुळे आपण सर्व टाकून देणार आहोत. बघा फांदीच्या भाजीचे मुटकुळे कढी गोळे अतिशय सोप्या पद्धतीने बनवता येतात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चला तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय.